माझा देवा हा द्वारपाल विनंती करे उभे द्वारी राहुळा आपुलिया शरणागता वाहू चिंता निघावी वचनया चित्त द्यावे अदृतावे रंग भरे कीर्तनाथ प्रेमी हरिदास नाचतो ज्ञानेश्वर नाम याचा जो जिव्हार आयुष्या संता चरणा जावे जनी म्हणे तया द्यावी कृपाळू सज्जन तुम्ही संत जन आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा नाथा पराधिपतीचा म्हणे तुम्ही निरविल्यावरी आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा संताची पायी माझी हित करती भागलिया मजवा वचन मोरी बोली माझी हित करती वारी तया वारिया सकाळा हरियाणा कल्पनेची बाधा नको निघावी संत मंडळी पुरवावी यारे माझे हाती देवा हे देवावी हे देवावे माझे हात जन्मो जन्मी तुझा दास पंढरीचा करे वारी चुकोरे संत संदर्भ काळ आनंद प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा करे वारी चुकोरे चंद्र माझे छान तुका माझे पंढरीचा वार करे वारी चुकोरे तत्वे विनावणी संत जनी पंचावनी विसरतो न प्रणावा माझा देवा पुढे फार बोधू काही अवघे पायी विसरतो न
काया कृपेची विसरतो न करावा माझा देवा द्वारपाल विनंती करे उभे द्वारे राहुळा आपुलिया शरणागता वाहो चिंता निराळी वचनया चित्त द्यावे आदुधावे माती आपुलिया शरणागता वाहो चिंता निराळी तुका मने कृपा सिंधू दिन बंधू किरवा आपुलिया शरणागता वाहो चिंता निराळी असो मंत्रहीन क्रिया नका चर्या सेवेमध्ये जमाधरा कृपा करा देवती विचारून काय ठावयचे भाव राहिला सेवेमध्ये जमाधरा कृपा करा देवती आता तुझ्या पाशी हेवा नाही देवाता तरी सेवेमध्ये जमाधरा कृपा करा देवती बोली दे करून देवा पुढे उत्तर करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार मी आपला करा क्षमा अपराध महाराज तुका मनी ज्ञानेश्वरा राजा पाया करा क्षमा अपराध महाराज माझे भारत करते होय वाया आलो पोटात बोले वाची होय दीपक पानाची वाया आलो पोटात तुका मने दान सेवाजी करते होय वाया आलो पोटात पाय पागो पाधोजे ते चिरागोटा पाधोजे ते पाधोजे ते चिरागोटा आया गतना करिता राया गतना करिता राया जतना करिता राया जतना करिता कष्ट राया जतना करिता कष्ट राया जतना करिता कष्ट संसारी सबते Oh
बिना बापर कुमादेवी वरदा सांभाळावे आपल्या बापर कुमादेवी वरदा सांभाळावे आपल्या बिना बापर कुमादेवी वरदा सांभाळावे आपल्या पैसानी एका पतिता पैसानी एका पतिता पैसानी एका पतिता पैसानी एका बापर कुमादेवी वरुदा 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 सांभाळावे आपल्या बिना बापर कुमादेवी वरुदा सांभाळावे आपल्या बापर कुमादेवी वरुदा सांभाळावे आपल्या बिना बापर कुमादेवी वरुदा सांभाळावे आपल्या पैसानी एका पतिता यानंतर आरती होईल. आरतीच्या अगोदर या ठिकाणी फुगडी होईल, अंकांची फुगडी होईल. नंतर आरती करू सर्व लवकर चालवतो. या वेळला माझा आरती राजा लोक कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी आरती राजा कैवल्य जाते संत म्हणू वेळला माझा आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्माची ठेवले रामचंद्राची पायी कसाची ठेवले आरती ज्ञान राजा पहा कैवल्य जाते म्हणू वेळला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा गुरु रामा पायी दाखवी आम्हा आरती तुकारामा राजरे सागराचा कैसे बंगारस्थिते आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवी आम्हा आरती तुकारामा तुरनेचे ब्रह्मा तुकाची आले म्हणून रामेश्वरी धरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा पायी दाखवी आम्हा आरती तुकारामा थांबा 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 माऊली थांबा 2 मिनिट थांबा. खेळा एक फुगडी होईल.
थांबा 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 माऊली हो माऊली थांबा 2 मिनिट थांबा खेळा एक फुगडी होईल टाळ वाजव सर्व आता या पुढे या ठिकाणी थांबा शूटिंग चालू आहे 2 मिनिटं वरून शूटिंग चालू आहे 2 मिनिटं सर्वांनी सहकार्य करायचंय नाचून बघा आता नाचून इकडे या आपल्याला त्या शेतकऱ्याचे तसे नाही फुगडे हो माऊली टाळ वाजवा बाकी सर्व टाळ करी जोरा ताली वाजवा राधे राधे सर्वांची लाईव्ह चालू आहे शूटिंग याच्यानंतर चला जोशी ग्रुप या काही जोशी ग्रुप या मागे उभं आहे दोघी ताई या 2 मिनिटावरून बघा शूटिंग चालू आहे वैभव सर खाली पडताला ताप करताला आम्हाला वा त्यांच्याकरता टाळ्या जोशी ग्रुप ताई पुढे या जोशी ग्रुप या अतिशय मोठं योगदान आपल्या दिंडीमध्ये अनेक देशात विदेशातून सुद्धा वारकरी चालतात त्याचं सर्वात महत्वाचे बाजू घटक म्हणजे जोशी ग्रुप आहे ते सुद्धा विदेशातून आपल्या दिंडीमध्ये सामील होते त्यांच्याकरता जोरात एकदा टाळी वाजवायची पुढे येत आहे टाळी वाजवा याच्यानंतर या ठिकाणी वर्तक मॅडम या ज्ञानेश्वर मंदिरा करता वर्तक मॅडम वर्तक सर पुढे या फुगडी तर खेळूया सखूबाई फुगडी आणि वर्तक मॅडम लवकर या सखूबाई पिंगळे या आहे तर दुसऱ्या महिला आहेत ज्ञानेश्वरी मंदिरा करता या ठिकाणी ज्याने 3 लाख रुपये दिले ज्ञानेश्वरी मंदिरा करता पंढरपुरामध्ये खोली आहे त्याच्याकरता 8 लाख रुपयाची खोली घेतली आहे आणि कळसा करता 1,11,000 रुपये देणगी दिली आणि अधिक मासामध्ये 1,11,000 पंक्ती करता दिले होते या पुढे या तिकडे थांबा चला बघा दोघं जोडी आहेत सर आहेत मॅडम आहेत अतिशय मोठं योगदान या संस्थाला या बघा चुकामध्ये वृत्ती करणारी वा चला सखोताई पिंगळे आणि उद्धवभाऊ खोटे यांच्या विषय थांबा या पालघरचे कुठे ताई या शिरसाट चला ताई पिंगळे ताई चला लवकर जाऊ द्या चला उद्या लवकर या ठिकाणी लवकर चला पूर्ण तुळशीची सेवा असते परंपरेने त्यांचा मुलगा सुद्धा अमेरिकेतून आला तर पुढच्या वेळी जेवढा साडीचा खर्च यांच्यातर्फे टाळायचा 100 साड्याचा खर्च दोन्ही तुळशीवाल्या 2 साड्याचा खर्च एकाच कलर मध्ये संस्थांतर्फे अर्थात समितीतर्फे त्यांचा जोरात एकदा टाळी वाजवायची दोघी करता नाचून करा जोरात टाळी वाजवा
वा वा शिकून वाढले सर्वांना धन्यवाद. फोटोग्राफ पटवदान कुंभन आणि फोटोग्राफी नाना महाराज शिकून धन्यवाद. जोरा जोरा ताई जरा 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 फोटो शिकू जरा 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 ऐका. याच्यानंतर आपल्या दिंडीमध्ये पूर्ण आंबुलाची सेवा राजू राजपुरे साहेब 55 आंबुलन्स आहेत. पुढच्या वर्षी 50 वर्षी दिंडीला होणार आहे. एक दिवस 50 आंबुलन्स येणार आहे. पुढे या चला या ठिकाणी पिंगळे पाटील चला तुकडी घर चला पिंगळे भाऊ चला. बघा पलकडला मुलगा अमेरिकेतून आला आणि ही पूर्ण आंबुलन्सची सेवा कोणताही वारकरी रात्रंदिवस त्याला झोप नाहीये. आणि हा जे आहेत पिंगळे पाटील आहेत त्याला त्यांच्या पद्धतीने होऊ द्या का. चला अमेरिका धन्यवाद पिंगळे पाटील. वा जरा ताई वाजवा जोरात. वा अरे खेळा पाहिला हाताला लागले त्यांच्या. खेळू नका बस बस राहू द्या राहू द्या. त्याच्या हाताला लागलंय बस 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 बस. याच्यानंतर अतिशय पूर्ण ऑफिसची सेवा आमचे सोपन पाटील घोले कालिकना नाही या चला पुढे या पुढे या. बघा किती मोठी सेवा आहे. डीसी फाडून सुद्धा या ठिकाणी या वयात क्लास 1 अधिकारी असं सुद्धा सेवा देत आहेत. हा डायरेक्ट सगळी असते आपल्याकडं ना ना गडीला आणि बरं का बघ. अतिशय या ठिकाणी मोठी सेवा. जोरात एकदा यांच्याकरता पहिली टाळी वाजवा. वा वा चला संजूभाऊ तांबे अविनाश बडेकर चला रात्रंदिवस सेवा यांची. चला लवकर नाही तर पंग द्यावा लागेल तुम्हा दोघांना पुढच्या वर्षी करता. चला लवकर चला संजूभाऊ चला लवकर. संजय तांबे तंबू मॅनेजर अविनाश बडेकर चला. याच्यानंतर कैलास बोरटे चला या फुगडी खेळायला. नाचू ना टाळी वाजवा लवकर नाचा. त्याच्यानंतर गावडे मामा आज या ठिकाणी आले आणि दौलत महाराज या. गावडे मामा आहेत गावडे भाऊ या ठिकाणी. गावडे मामा अक्काचे पाहुणे अतिशय त्यांची मोठी पंगत असते. नाव काय बाळासाहेब पटेल गावडे ते घरी चहा घ्यायला. चला दौलत भाऊ या अवधी या. चला चला दौलत भाऊ लवकर चला. अतिशय चला पतावर एक जण या. चला जल खेळाची पतावाली चला लवकर या. वा वा जोरात नाचून एक. हा जोरात आली वाजवा. वा वा तिथे या ठिकाणी विठ्ठल शेटबीर जवळ आहेत का. चला विठ्ठल शेटबीर पुढे या. त्यांच्या समवेत हा या दोघे वीर पाटील पुढे या.
चला 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 या. असं नाचं म्हणतात ते वहिनी. हा ते म्हणते बघ तुला घरी येत नाचून नाचून दीडशे नाचून बघा दगड मध्ये उचवा. चला पहिले फुगडी खेळू. वा वा नाचू ना. वा वा चला याच्यानंतर आता दिलीप वाईकर. आता जो वेळ कमी आपल्याकडे निर्मलाताई वाईकर आहेत का वाईकर ताई. वा चला जोरात एकदा फुगडी आता टाळी वाजवा यांच्याकरता. वा वा नाचून केला. टाळ वाजवा टाळ वाजवा. सुलसत मारा टाळ वाजू द्या. चला नाना महाराज या. नाना महाराज गोपने इकडे या. बघा अतिशय पूर्ण सेवा आपल्या दिल्लीला इथले शेजारी आहेत. त्याची फुगडी खेळायची पण कोणीतरी सोबत. चला सरपंच. चला सरपंच चला. वा वा आता जोर कोणाचा मलाच प्रश्न पडला. चला दोघांचं खेळायचं. नाचून खेळायचं. अतिशय पूर्ण सेवा. आता परिसराचा जेवढे काही शेतकरी आहेत सर्वांचा दूध एकाने सुद्धा डेअरीला दिलं नाही. प्रत्येकाने 200 लिटर 100 लिटर जसं असेल तसं पूर्ण या ठिकाणी दिल्लीला दिलंय. नाचून हा नाचून वा मामा धरा 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 वा वा धरा चालू पकड. त्याच्यानंतर उद्योजक विलास शेठ कर्डिले आणि व्यंकटेश महाराज फडगुरुजी या. दोघं त्याच विचारायचे जरा दोघे येईल. चला या. वा हळूच बर का पण नाचून घेऊया. आता दगड खालचे फुटले पाहिजे. जोरात वाजवा आता. शेवटची फुगडी या जोशी ग्रुपचे ज्येष्ठ पाहुणे मंडळी पुरुष मंडळी या दोघं. शेवटची फुगडी. चला काका चला. हात काढून घेतो ते काय सरपंच या. चला जोशी ग्रुपची शेवटची फुगडी दोघं तिघे या. नाव माझ्याकडे उल्लेख नाहीये. या लवकर या. या या लवकर या. जोशी ग्रुप ज्येष्ठ नागरिक या. अतिशय मोठं योगदान या दिंडीमधले वैभव अन्नदाना करता
6 लाख रुपये देणगी त्यांच्या वतीने आपल्या दिंडीने यावर्षी दिलेली आहे. या पुढे या जोशी ग्रुप वा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा जोरा या बा. या ठिकाणी आता जवळजवळ सर्वांनाच फुगड्या खेळा वाटतात, पण वेळ आपल्याकडे कमी आहे. पहिली सूचना अशी असेल की या ठिकाणी आज आपल्याजवळ आपण एकत्र आहात, इथे आपली दिंडी आहे. आज सर्वांच्या तंबूमध्ये पुढच्या वर्षी दिंडीचं एक ग्रुप, बरेच लोकांची इच्छा आहे. आम्हाला संपर्क संस्थांचा येत नाही, मोबाईल येत नाही, त्याच्याकरता सचिन वाघ पत्तेपोरकर त्यांची टीम, अजून दुसरी एक टीम त्या ठिकाणी आपल्या तंबूमध्ये नंबर प्रत्येकाने द्यायचा. नंबर म्हणजे बेशी चेक नाही, नंबर आता घाबरतं लागू पुन्हा जातं बाहेर पडून. मोबाईल नंबर सर्वांनी त्याच्याकडे द्यायचे. फॉर्म फक्त 2027 करता दिल्ली क्रमांक 43चा सुवर्ण महोत्सव त्या ठिकाणी येण्याकरता ती सूचना अशी असेल. त्याच्या अगोदर आता ही सूचना झाली, आता पुढची सूचना अविनाश बडेकर जायचे. कार्यक्रम संपला. पुंडली गौरगरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. कृपा आता सर्वांनी फ्रेश व्हायचे. त्यानंतर या ठिकाणी भागवताचार्य श्री हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली भोगीर महाराज यांचं जाहीर सुत्राव्याचं प्रवचन होईल आणि त्यानंतर श्री हरिभक्तपरायण गायनाचार्य मधुकर महाराज सानप यांचं या ठिकाणी सुत्राव्याचं प्रवचन होईल. सर्वांनी मैदानावरती आता फ्रेश व्हायचे. ओळखट्या घ्यायच्यात. ओळखटीच्या गाड्या खोलणारे रस्त्याच्या पलीकडे ओळखटीच्या गाड्या तंबू आहेत. सर्वांनी लक्षात घ्या. इकडं फक्त ऑफिस वगैरे मेन थोडे जेवढे बसले तेवढे जेवणासाठी जागा इकडे आणि पलीकडे भरपूर आपले सगळे तंबू मैदानावरती. त्या ठिकाणी रस्त्याच्या पलीकडे वळकडेच्या गाड्या आहेत. चला परसराम रामभैया आणि त्यांचे सर्व सेवेकरी सहकारी मंडळ वळकडेच्या गाड्या खोलायच्या. त्याचप्रमाणे गुरुवर्य आत्माराम महाराज कुठे शास्त्री यांचा पिकअप माऊली कृपा बडेकरांचा इथेच आणि ते दुसरा रोडे सरांचा इथे देते. दोन्ही महाराज मंडळी केंद्रीय महाराज समितीचे आजी माजी विद्यार्थी मंडळ शेजारी पिकअप आणि रस्त्याच्या पलीकडं खिलारी मामा गाडगे पाटलाची गाड्या आणि तिथे सेवेकरी मंडळी. प्रत्येकाने आपली वळकटी घेऊन व्यवस्थित आपल्या तंबूकडे जायचे आणि कोळी बांधव आपल्या ज्या वळकटी असतात आपले काही पर्सनॅलिटी टेम्पोमध्ये असतील, काही इकडं आपल्या संस्थेच्या गाडीत असतील. डहाणू पालघर सातपाटी मोरबा कुलाबा परेडी येडवण सर्व कोळी बांधवांनी आपापल्या वळकटी आपल्या ताब्यात घ्यायचे माऊली आणि आपण आपलीच वळकटी घेऊन जायचे. आणि ऑफिस इथं चालू आहे. नवीन भाविकांची ज्यांना बीसीच्या पावत्या करायच्या किंवा अन्नदानासाठी देणगी द्यायची असेल, ज्ञानेश्वरी मंदिर कलशा सुवर्ण कलशासाठी देणगी द्यायची असेल, देणगी शिस्तीमध्ये बसायची तुमचे चार्ज. आपल्याला भेटण्यासाठी पाहुण्याला तिकडे यायचे शिखरकडे. आपल्या मुलालाही ज्योतिष शिकवलं. काय असतं माहितीये का, प्रत्येक बापाला वाटतं मी ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात माझ्या मुलांनी यावं आणि ते काय तिचा डगमगला नष्ट झाला तरी अपभीती कधी काय सांगतोय. इथं फ्री सांगतो नाही तर वेगळी फी असते बरं. ती राजाने सांगितलंय वडील हरिभक्त पारायण गोविंद महाराज केंद्रीय दिल्ली नंबर 43च्या वतीनं त्यांच्या या ठिकाणी सन्मान करण्याकरता आम्ही या ठिकाणी सन्मान करतोय. त्या ठिकाणी आपल्या समाजाकरता अतिशय आपल्याला गेल्या वर्षी आपण खरं म्हणजे ते तूप दिलं होतं, पण यावर्षी आपण तुपाच्या जागी या ठिकाणी आपण फॅसल केलं आणि या ठिकाणी 15 डबे तेल त्यांनी जिमिनी कंपनीचं या ठिकाणी आपल्याला दिले. त्यांचा आपल्या संस्थांतर्फे खूप खूप आभार व्यक्त करतो. रामकृष्णारी मोड रामकृष्णारी माऊली. रामकृष्ण हरी. आपलं नाव आणि कसं वाटलं या ठिकाणी? माझे नाव मोनिका सौरव शाह. ॲक्च्युली माझं येण्याचं हे पहिलाच टाईम आहे. माझ्या घरातले फॅमिली मेंबर्स आधी या 2 वर्षापूर्वी 2दा येऊन गेलेले आहेत. मी पहिल्यांदाच इथे आले आणि मला खरंच खूप छान वाटतंय. दिंडी क्रमांक 43 गोविंद महाराजांची आहे. त्यांच्या दिंडीमध्ये जे काही त्यांनी अरेंजमेंट सगळ्यांची केलेली आहे ते खूप सुंदर केलेली आहे आणि आम्ही आल्यानंतरही त्यांनी जे आमचं आग्रस्त वगैरे सगळं केलं
जे आम्हाला ते भरभरून प्रेम देतात त्याबद्दल आम्हाला खरंच खूप छान वाटतं. आणि त्यांनी सगळ्या वारकऱ्यांची सोय सुविधा खूप चांगल्या प्रकारे केलेली आहे. आज धन्यवाद. तुम्ही 15 तेलाचे डबे दिले, हो. काय सांगाल या भाऊच्या ॲक्च्युली हे सगळे एक सेवा करायची आम्हाला संधी मिळाली आणि हे सगळ्याच आमच्या कुटुंबाचं श्रेय आहे की हे सगळ्यांना वाटलं की द्यावं. दरवेळेस आम्ही तुपाचे देतो, ह्यावेळेस त्यांनी आम्हाला तेलाचे डबे देण्याचा मान दिलात. ते ॲक्च्युली नकोच म्हणत होते, तुम्ही 10 ह्याचे पैसे द्या, बाकीचे आम्ही घेतो. पण आम्ही म्हटलं की सगळ्याच ह्याचे आम्हीच पे करतो. तेवढीच आम्हाला सेवा करायला संधी दिली त्यांनी, त्याबद्दल धन्यवाद. आज वेळापैकी या ठिकाणी तुम्ही आला आहात आणि पायी वारी चालण्याचा तुम्ही आनंद घेतला. ॲक्च्युली खरं सांगायचं तर आम्ही पायीवारी चालत आलेलो नाहीये, आम्ही गाडीनेच आलेलो आहे. पण बघू कधी जर योग मिळाला असं आम्हाला चांगला पायीवारी करण्याचं तर आम्ही अवश्य करू आणि ह्याच दिंडीमध्ये येऊ. आज तब्बल 5,000 लोकसंख्या असणाऱ्या वारकऱ्यांची ही दिंडी आहे. हो. काय वाटतं? ॲक्च्युली एवढा क्राऊड सांभाळणं पण खूप म्हणजे चॅलेंजिंग गोष्ट आहे आणि ते आज एवढ्या सगळ्यांच्या मदतीने हे चालवत आहेत, ह्याचं कौतुक करण्यासारखं आहे. रामकृष्ण. थँक्यू. रामकृष्ण हरी. मुलगाव कोणतं? माझं माहेर लोणंद आहे आणि माझं सासर हे अकलूज आहे. अकलूज आहे. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. माझं नाव चेतनसिंह तात्यासाहेब केदार सावंत. मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष आणि सोलापूर जिल्हा परिषदेला शिक्षण आणि आरोग्य समितीचा सभापती म्हणून कार्यरत आहे. हे दायित्व माझ्याकडे आहे. श्री गोविंद महाराज केंद्रे दिंडी क्रमांक 43 ह्या दिंडीचा तसं मी लहानपणापासून म्हणजे 1996 पासून ह्या दिंडीचा आणि आमच्या परिवाराचा असणारा हा भक्तिभावाचे संबंध आहे. हे माझे आजी आजोबा कैलासवासी नानासाहेब केदार आणि कैलासवासी रुक्मिणी केदार हे दोन्ही दाम्पत्य म्हणजे आमच्या घराला पूर्वपारपासून दिंडीची परंपरा आहे की जे आषाढीला आळंदीपासून पंढरपूरपर्यंत चालत यायची परंपरा आहे. ही परंपरा असताना आपले स्वर्गीय केंद्रे महाराजांचा आणि आमच्या परिवाराचा संपर्क आला. 1990च्या आसपास तो संपर्क आला. 96 पासून आमची ही पंगत सुरू झाली. एकदा गोविंद महाराज केंद्रे असे 96ला आमच्या घरी आले होते. त्यावेळेस घरी आल्यानंतर ते अशी सगळी चर्चा झाली. त्यांनी पंगतीचं आव्हान केले की तुम्ही एक पंगत द्यावी. तेव्हापासून आमच्या घराची पंगत सुरू आहे आणि आता महाराजांच्या आशीर्वादानं आमचंही खूप नीटन जोपर्यंत आम्हाला देवाची सुबुद्धी आहे, महाराज सुबुद्धी देत तोपर्यंत आहेत पंगत आमची सुरू होईल. असा या दिंडीत आणि आमच्या परिवाराचा संपर्क आहे. तेव्हा गोविंद महाराज केंद्रेंचे दिंडी नंबर 43 हे जेव्हा मला बोलायला येत नव्हतं तेव्हापासून मला ही दिंडी नंबर हे सगळं माहीत आहे. तेव्हा गोविंद महाराज केंद्रेंचा दिंडीचा आणि ह्या दिंडीचा आमचा संपर्क तसा गेली 40 वर्षापासूनचा आहे. साहेब, आता 5,000 ते 6,000 वारकरी आज या दिंडी क्रमांक 43 मध्ये चालतात. कसं वाटतं, कसं पाहता तुम्ही या दिंडीकडे, या नियोजनाकडे आणि व्यवस्थेबाबत? नाही, खूपच चांगलं पहिल्यापासूनचं नियोजन आहे. व्यवस्थेमुळं पहिले दिंडी अगदी जवळ आत वेळापूरमध्ये असायची, त्यावेळेस पालखी छोट्या प्रमाणावर महावर असायचा. जसं दिंडीची व्याप्ती वाढत गेली तशी तशी दिंडी आपली बाहेर आली, कारण का तर तेवढी लोकसंख्या वाढत गेली आणि आता दिंडीवरून सगळ्या सेवा सुविधा केंद्रीय महाराज संस्थानच पुरवतं. सगळ्या असे भाविक तुमच्यासारखे आमच्यासारखे भाविक स्वतः दानशूर भाविक दान करतात आणि त्याच्यातनं येणाऱ्या ह्याच्या निधीवरती हे सगळं संकलनावरती हे सगळं चाललेलं आहे. आणि आता सध्याची परिस्थिती पाहिली तर राज्य सरकार सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर दिंडीसाठी सहकार्य करतात. मी आरोग्य समितीचा सभापती आहे. तुम्ही पाहताय आज आळंदीपासून ते सोलापूर पंढरपूरपर्यंत कुठल्याही वारकऱ्याला अगदी काही जरी अडचण आली तर एअर ॲम्ब्युलन्स पासूनची सगळी व्यवस्था ह्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, पालकमंत्री इथले जयकुमार गोरे साहेब असतील, यांनी केलेली आहे. हा काय आता इथं बोलायचा विषय नव्हता, शासनही आपल्यासोबत आहे. त्यामुळे तिची काही तशी कोणतीच कुठं अडचण येणार आहे आणि कधीही आपल्या दिंडीतल्या 43 नंबर दिंडीचाच विषय नव्हे. इथून पुढे आता मी मगाशी आल्यावरच काय आमच्या तुमच्या मंडळीनं म्हटलं की इथून पुढे पुढच्या वेळेसपासून आपण इथं अजून चांगल्या पद्धतीने काही व्यवस्था करता येईल की जेणेकरून कितीतरी मोठा पाऊस आला किंवा अडचण झाली तर जेणेकरून आपल्या भाविक भक्तांची अडचण होणार नाही, याच्यासाठी आपण तरतूद करूया. नामदेव तुकाराम पंढरा
भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, केंद्रे महाराज की जय, गोविंद महाराज की जय. या वर्षी महाराजांची इच्छा आहे की 15,000 लोक यावे. आपण सर्वांनी गाड्या घोड्या रेल्वे ज्या साधन मिळेल त्या साधनाने आपण परिक्रमेसाठी या ही आपल्या सर्वांना विनंती आहे. श्रावण महिन्यातील चौथा सोमवार 6 सप्टेंबर आणि 7 सप्टेंबर एक वेळेला ब्रह्मगिरी परिक्रमेला येऊन आपण आनंद लुटा ही आपल्या सर्वांच्या चरणी विनंती आहे. महाराजांनी करून दिली आहे. रामकृष्ण हरी नावाचा जप करायचा आहे. त्यासाठी मोफत वया आणलेल्या आहे. देणारे दामशूर सुद्धा खूप आहे. वयांचं वाटप त्या समोरच्या टेम्पोवर चालू आहे. ज्यांना ज्यांना वया घेऊन जायच्या असतील त्यांनी मानले. आपले सचिन भाऊ घडा फार मोठं आयोजन त्यांनी महाराजांच्या विष्णू महाराजांच्या मार्गदर्शनाखाली केलेलं आहे. आणि सचिन भाऊ घडा यांच्याकडून वया आपण त्या समोरच्या टेम्पोवर घेऊन जायच्या आहेत.